टप्पा. सततच्या आंदोलनामुळे उपोषणामुळे दबावाखेर सरकारला जाग आली आणि माणगाव बायपासची टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आपल्या सर्वांचा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ज्यावेळेस आपण गणेशोत्सवमध्ये कोकणात जातो सर्वात जर जास्त त्रास कुठे होत असेल तर माणगाव आणि इंदापूर. 8-8, 10-10 तास, 12-12 तास वाहतूकदारांना अडकावं लागतं. यानंतर टेंडर प्रक्रियेमध्ये LNA इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली. टेंडर त्या कंपनीने दिला, परंतु प्रत्यक्षात अजूनही वर्क ऑर्डर देण्यात आली नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे टेंडर मंजूर झाल्यानंतर काम सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली वर्क ऑर्डर अद्याप देण्यात आलेली नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध करते की प्रशासक संबंधित केवळ कागदोपत्रावरती अवलंबून आहे, प्रत्यक्षात पुढे काहीच करत नाही. आता याच्यामध्ये आपल्या जनतेला काय आवाज उठवावा लागेल? माणगाव बायपासच्या टप्पा जीवनात मोठा बदल घडू शकतो. या टेंडर मंजुरीला ठेकेदार निश्चित झाला, अद्यापही वर्क ऑर्डर रखडलेली आहे. दुर्दैव म्हणजे या कामात काय करतात? आज कोकणामध्ये एवढे आमदार आहेत, काय करतात? आज मुंबईमध्ये कोकणामध्ये किती लोक आहेत? आमदार होतात, गावी जातात, नारळ फोडतात, देवाला नारळ देतात, लोकांना 2 किलोमीटर लोकही नाचतात, चालू पुढे काय करतात? तुम्ही का चालता त्यांच्यापर्यंत? का तुम्ही तुमची डिमांड मांडत नाही? आता पुढचा प्रश्न आला की आम्ही काय करायला पाहिजे, बरोबर की नाही? 3-3 मिनिटं पुढे काय करायला पाहिजे, आम्ही काय करायला पाहिजे? प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला गोवा महामार्गाच्या वेळेला गणपती आले की सगळे लोक जागे होतात, राजकीय लोक जागे होतात, आम्ही महामार्ग तुम्हाला बनवणार. मागच्या वेळेला मंत्री होते महाराष्ट्र सरकारमध्ये, ज्यांना मदत केली, त्याने केला का? तो नाही केला. आता ते महाराष्ट्राचे त्यांच्या पक्षाचे मुंबईचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, मुंबईचे म्हणणे महाराष्ट्राचे नाव घेत नाही, महाराष्ट्राचे अध्यक्ष. काय केलं तुम्ही? नाही केलं. आता तुम्ही नाही, आता तुम्ही कोकणवासी बघा, आपल्याला प्रॉब्लेम आहे तर आपण लढलं पाहिजे. तर आता तुम्ही काय करायला पाहिजे? ह्या गणेशोत्सवापासून आत्तापासून आजपासून या क्षणापासून काळी फीत लावून फिरायला पाहिजे सगळीकडे. तुम्ही कोकणात जाताना, मुंबईत फिरताना काळी फीत लावून फिरायला पाहिजे. लोकांनी मला विचारलं का तू काळी फीत लावली? आता आम्ही काळी फीत लावून पुढे लोक आम्हाला अडवतात, पोलिस म्हणतात का बघा आमचा प्रॉब्लेम आम्हाला काय सॉल्व्ह? काळी फीत लावून लढायला पाहिजे. जोपर्यंत महामार्ग तयार होत नाही तोपर्यंत प्रत्येक कोकणवासीने काळी फीत लावून फिरायला पाहिजे सगळीकडे, तरच हा प्रॉब्लेम सुटेल. तर प्रत्येकाला मिटिंग आज ही या सभामध्ये, मी सभागृहामध्ये दिसते का जाऊन मिटिंगला हजर आहे. पुढ्याच्यामध्ये काही इम्प्लिमेंट होत नाही, इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. तुम्ही याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि जी समिती याच्यासाठी काम करते तर आपण 100% सपोर्ट दिला पाहिजे. या समितीला माझा उत्कर्ष पत्रकार संघ मुंबई आणि आमचा भंडारी महासंघाचा पूर्णपणे 100% परंतु माझं नाव चंद्रकांत खोत, तालुका म्हसळा. आम्हाला जे म्हसळा दिघी मार्गाला जात असतो शेवटी महामार्गावरून जावं लागतो. मला माझी सूचना मागायची आहे की आपल्या ग्रुप बंधूंनी सांगितलं की पुढे आता येणाऱ्या निवडणूक आहे, यांच्यावरच बहिष्कार टाकायची आता वेळ आलेली आहे. कारण या आमदारने खासदार काय आपल्याला तसे जगू देणार नाही. कारण सरकारकडे पैसा आहे, सगळं आहे, पण ही जनआक्रोश समिती समाजाच्या सेवेसाठी आज किती वर्ष झाले आपण तो रस्त्यातून जातो. आज तर ह्या पावसामध्ये अनेक दुरावस्था झालेली आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता आठवड्यातून 2 वेळा गावाकडे जातोय आणि ती अवस्था पाहतो आपण. मी या ठिकाणी माझा एक मित्र, माझे कार्यकर्ते यशवंत शेतकऱ्या समितीचे कार्यकर्ते आहेत. आम्ही ते म्हणतात की मला पाठिंबा द्यायला तरी या. आमची ग्रामस्थ मंडळी बरीच आम्ही या ठिकाणी मिटिंग आलेलो आहोत. आम्ही त्यांच्याबरोबरच अशी कधी वेळ येईल तिथे मग आपल्या बंधूंनी म्हटल्याप्रमाणे जरूर येऊ. आणि हे मी एका आमच्या बंधूबरोबर बोलताना म्हणालो की मी असं म्हणतो, ज्याच्या खासदार आणि आमदारच्या क्षेत्रामधला रस्ता जो आहे ते चांगल्या निराशेने निवडून येतात आणि आपल्या हुशार काय दाखवतात. त्यांच्या परिसर मतदारसंघातला जो काय रस्ता आहे का त्यांना आपण बोलू नये. मगाशी आदरणीय म्हणजे सांगितलं की एक शेवटची परीक्षा घेऊ आपण त्यांना हा शेवटचा धडा शिकवला पाहिजे. आणि त्याकरता मी म्हसळा तालुका कर्जई आग्नेय समाजाच्या वतीने मी या गोष्टीचा पाठिंबा देतो आणि या आपल्या टेक्नॉलॉजी समितीमध्ये आम्ही त्यांच्या विचाराचे समर्थन. धन्यवाद. इथे मनोहर घुमे यांनी आपला अभिप्राय दिलाय. कोकणातील सर्व आमदार खासदारांना आपल्या कर्तव्याची, जबाबदारीची व अपयशाची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या घरासमोर आंदोलन व्हावे असं त्यांनी प्रस्ताव मांडलाय. हे एकदम क्षुल्लक आहे. मिशन अधिवेशन आम्ही पूर्ण केलेलं आहे, त्याच्यामुळे रस्ता रोको हे काहीच नाही. वाटलं तर मी उतरेन तिथे पुढे सगळ्यात आघाडीला मी टीम आहे. कोकणामध्ये टीम आहे, ती पूर्ण बोलणे एकच पाहिजे. आणि हे मोठं आंदोलन हायवे बंदच करून टाकायचं महामार्गावर. बस, धन्यवाद. त्या सुरुवातीच्या काळात आम्ही संपूर्ण वर्षभर त्यांच्यासोबत होतो आणि त्यांच्याबरोबरच आणखी काही मंडळी आमच्यासोबत असणाऱ्या त्यांच्याबरोबर कार्यरत होतो.
सुरुवातीचे बॅनर प्रिंटिंग असो, जैसर बोरवली विभाग असो किंवा मुंबई उपनगर असो, त्यावेळेला आम्ही विविध हॉलमध्ये सभांमध्ये सभा घेऊन जनजागृती केली होती. त्याच्यातले बहुसंख्य चेहरे मला ओळखीचे वाटतात, त्यांना पण मी ओळखीचा वाटतच असेल. तसाच आता त्यांचा डिमांड येतोय की या बाजूला तोंड करावं, तर मान्यता असेल तर मी भारत देशाचा माजी सैनिक कारगिल योद्धा आहे. आता विषय आपला आजचा कार्यक्रम जो मुंबई गोवा हायवे आहे याच्या बाबतीत बऱ्याच वेळा ऐकलेला आहे, न्यूजला पाहिलं आहे. कारण मी मुंबई स्थित नव्हतो, आता मुंबईला स्थित झालेलो आहे, पण पुण्याला होतो. पण पुण्यावरून जेव्हा आम्ही अडचणी वानगाव सुरू झालं तिथे रस्त्याची हाल बघून अक्षरशः घरचे आणि जर कोणी पाहुणे बरोबर असतील तर ते म्हणायचे कसला तुमच्या गावचा रस्ता आहे, फक्त मुंबई गोवा आहे, कोल्हापूर सोडलं की आपल्या जायला रस्ता चांगला आहे. तर आपण ह्या समितीमधून जे कार्य करतात त्यासाठी कोकणासाठी काही विकास नाही, ते अनेक मुद्दे आहेत, ते मी जसं पुढे येईल तसं मी सांगेन तुम्हाला. आता उदाहरण घ्यायचं झालं तर बोरवली ते खेड, आपण जर बोरवली एसटीमध्ये बसलो, खास करून ज्येष्ठ नागरिक किंवा माझ्या एखादा ज्याला खाली बसता येत नाही असं आपण जास्तीत जास्त लोकांना पॅरालाइज आहे. आता 80% लोकांना सरकारचं दुर्लक्ष आहे, ती बाब वेगळी आहे. पण या बोरवली ते खेड दरम्यान आपण जर म्हटलं तर कुठल्याही बस स्थानकावर बसून शौचालय जाण्यास नाही, पेमेंट करूनही नाही आणि फुकटही नाही. तर याकडे लक्ष देऊन मागणी करण्याची गरज आहे. सुरुवात करू त्याला यश येईल. कारण जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना तिकीट फ्री केलेलं आहे, एसटीनं तिकीट फ्री केलं, महाराष्ट्र शासनानं तिकीट फ्री केलं, पण त्यांना बसून शौचालय जाण्याची व्यवस्था केलेली नाही. तसं आपला जो रस्ता आहे याच्यासाठी आपण सरकारकडे एक ठोस इंडिकेटर लावून घेऊया. जसं नागपूरला ट्रेन झाली तसं इंडिकेटर लावलं होतं, ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवशी की काम कधी संपणार, अशी एक ठोस भूमिका घेऊ आपण कोकणकर. आणि सरकारकडून ज्यावेळेस हे टेंडर पास झालं असेल किंवा मंजुरी मिळाली असेल त्यामध्ये काही कमतरता असेल, काही बाबींमध्ये कमतरता असेल तर त्याच्या सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन, नवीन मान्यता घेऊन आपण जर कामाला लागलो, मला वाटतं हा लवकर रस्ता पूर्ण होईल आणि लवकर काम पूर्ण होत जाईल. धन्यवाद. पक्षाने आपल्या 17 वर्षात सगळ्या राजकीय पक्षांनी आपल्यावरती नेतृत्व केलंय, पण एकानेही आपलं कार्य केलेलं नाही. आणि कोणीतरी पुढे यांच्या माध्यमातून जातोय, त्यावेळेला आपल्याला यांना आश्वासित करायला पाहिजे की ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मित्रांनो, मोदी साहेबांनी जे केलं ऑपरेशन सिंदूर ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना मी त्यांना मानाचा मुद्रा करतो. पण महाराज मला माफ करा, कारण जे तानाजी मालुसरे गेल्यानंतर आपण ढसा ढसा रडला होता तोच हा कोकणकर. जेव्हा 3000च्या वरती आमचे बंधू या कोकण गोवा महामार्गामध्ये अपघाती मृत्यूने जातात त्यावेळेला आम्ही ऑपरेशन सिंदूर करत नाही. जेव्हा आमच्या 3000 माता भगिनींचं सिंदूर पुसलं जातं त्यावेळेला आम्ही ऑपरेशन सिंदूर करत नाही. माझी कुठल्याही राजकीय पक्षावरती टीका नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आम्ही एखादी वार्ता कव्हर करत असतो त्यावेळेला बऱ्याच प्रकारचे आम्हाला लोक भेटतात. असाच एक मला जवळचा मित्र भेटला, तो मला त्याने सहज बोलता बोलता बोललं की ज्याचा बाप शंड आहे त्याने कुस्ती खेळू नये. मी एकदम आवाज झालो, शिकलेला माणूस, पण तो असं का बोलला? तर शंड म्हणजे कोण आणि शंड कधी काम करतो का? तर कधीही करत नाही, ते रस्त्यावर भीक मागत असतात. तसे 17 वर्षाच्या राजकीय पक्षांनी आमचं कार्य केलं, त्यांना शंड म्हणजे आम्ही नाकर्ते बोलतोय, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारे आपला 17 वर्षात रस्ता केलेला नाही. आता आपल्याला ह्या गोष्टीत मागे जाण्याचा अर्थ नाही. आपल्याला फक्त एवढंच आश्वासित करायचं आहे की ही जी काही टीम आहे यांच्याबरोबर आपल्या प्रत्येकाचे जवळचे 10 मित्र असतात आणि आपण आता रस्त्यावरती उतरणार आहोत. आपण याच्यासाठी उपोषण करणार आहोत. तर त्या उपोषणाला प्रत्येकाने 10 तरी मित्र आणले पाहिजे आणि असं प्रत्येकाने आश्वासित करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, 100% आपला रस्ता झाल्याशिवाय राहणार नाही. नितीन गडकरीने 1 महिन्यात 300 किलोमीटरचा रस्ता केला. आज ते नितीन गडकरी किंवा कुठल्याही राजकीय पक्षाने जर ठरवलं तर आपला रस्ता 1 महिन्यात करू शकतात. पण असं असताना 17 वर्ष लागली. प्रत्येक वेळेला गणपतीला गौरीला आम्हाला आश्वासन मिळतं, शिमग्याला मिळतं, कारण सगळ्यात मोठे आपले सण ते. पण नंतर आपण दुर्लक्षित राहतो. तर माझी यादवराव साहेब तुम्ही असाल किंवा आपल्या जी काही आपली कमिटी आहे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पुढे चला, तुमच्या बरोबर